काय म्हणते, धोंडा महिना आलाय, काहीतरी 16 तारखेपासून चालू होतोय. तर माझ्या आई वडिलांनी तुम्हाला आमंत्रण दिलंय, तर जाऊया आपण धोंडा महिन्याला बरं का. तसं तुम्ही कधी येत नाही म्हणा माझ्या माहेरला, पण यापर्यंत जाऊया. 2 वर्षानं का होईना येतोय व धोंडा महिना, जाऊया ना. अगं मग मी कुठं नाही म्हणतो या धोंडा महिना म्हणजे सोनं नाणं काहीतरी करतील ना. सोनं नाणं घ्यायला नाही जायचंय आपल्याला. अहो सोनं 2 लाखावर गेलंय. मग तर धोंडा महिन्याला मला तर का धोंडा म्हणून पुजायचं आहे, मी काय करायचं त्याचं. त्यांनी आमंत्रण दिलंय, मग जाऊ काहीतरी थोडंफार करतील ना चिरीमिरी. सोनं नाणं भेटेल म्हणून जाईल. तसं नाही, लालचीपणा करायचं नाही, लालचा ठेवायची नाही. अगं लालची नाही म्हणत मी. आता त्यांनी आवडून धोंडा महिन्याला बोलू. आता मी आता फक्त धोंडा महिना कधी गेला होता का एखाद्या धोंडा महिन्यात गेलतो का तिकडं, आणि त्यांनी स्वतः बोलवलंय. मग असं मला वाटलं काय बोलवत नाही ते म्हणूनच आपण तोंड बंद करावं आणि आता गेल्यावर जरा शांत राहावं. जी काय मानपान करतं ते गपचूप घ्यायचा. काय नक्की मानपान म्हणजे काय. काय नाही, मस्त पुऱ्या करतील, आंब्याचा रस करतील गरगरीत, कुरड्या भाजतील, जरा 4 भजी करतील, मस्त पोळ्या पाहिजे तर पोळ्या पण करतील. पोळ्या खाणार का मी सांगते तसं त्यांना आवडतं. तुमच्यासाठी सगळं पंचपक्वानाचा बेत करायला सांगते. नुसतं आपल्याला पोटाला कळालं म्हणजे बाद झालं की तेवढं एक मानपान या बसा असं बाद झालं की कशाला सोनं नाणं पाहिजे. सोनं 2 लाखावर गेलंय, माणसाचे नुसते उदास होते सोनं करायचं म्हटलं का. पहिल्यासारखं आहे का. झालं तुझं. मग तुझं झालं का. आता बोलू मी काय. अहो तुम्ही बोला, अहो तुमचं मी ऐकायला हितनं मला सांग, हितनं एवढ्या लांब आता 2000 रुपये तिथं खर्च करून जायचो आणि आणि त्यांचा आमरसन पुऱ्या खायला जायचो का मला इथं मिळणार नाही माझ्या घरात. ते पण तुमच्या करता 2000 खर्च करतील ना. कपडा लत्ता घेतील, तुम्हाला पाहिजे तशी मस्त अशी जीन्सची पॅन्ट घेतील. मला नको माझ्याकडे कापड आहे ती मला नको आहे त्यांची कापड. अहो काय सोनं नाण्यात घेऊन पडले. सोनं नाणं नुसतं अंगावर घातलं म्हणजे का पोट भरतं. मी काही इथं बिना कपड्याचा बसलो नाही. हाय ते माझ्याकडे कपडे राहू नको. काय नको मला. आणि मला जाया बी नको, मला तुमचा धोंडा महिना बी नको आणि तुमचा गोंडा महिना बी नको. मी आपला हाय इथं बरा आहे. मी आपला कधी त्यांच्या घरी गेलोय का आता होतो. काय लालचीपणा लावले. कशाला पाहिजे तुम्हाला सोन्याची चेन आणि पिन. अगं मी कुठं आता तू आलीस तर कंड फरा सांगत धोंड्या महिन्याला तुम्हाला बोलवलंय आणि असं तसं तुमचा पाहुणचार होणार आहे. आणि पाहुणचार काय करणार आहे ती म्हणजे पुऱ्याने आमरस पाहुणचार झाला. आमरस मिळणं पण किती श्रीमंतासारखं वळावं. आंबा किती महाग झालाय. 1000 रुपये डझन आंबा आहे. ते तुमच्या करता बघा, विचार करा. मार्केटला माझा मी घेऊन जाईल तर वाटलं तर आंबा मी घेऊन जातो. आमच्या नाकाला एक आंबा लावलाय का. चालला तिकडे घेऊन आंबा. इथं घरात आणा पाहिजे तर आंबा. मी आंबा कुठे घेऊन जाणार नाही. मग एक काम करतो मी आपलं तुम्हाला इथं आंबरस काय आंबा आण पाहिजे आंबा आणून देतो तिकडे घेऊन जातो म्हणे आंबा. नाही आम्ही इथं काय करू मग इथं पुऱ्या बिऱ्या काय करा. तर मला सांग आता मी एवढं पैसे तर खर्च करून त्यांच्या दारात जायचो आणि मला काहीच नाही पहुंचा करतील ना. ते त्यांचे ते आंबे आणतील, सगळं असं पंचपक्वान बनवतील, मस्त मग खावा की बसून. अजून काय पाहिजे. नको आपलं इथं आपलं घरात बनवू, आपलं इथं खाता येईल. काय एवढं तर जाऊन कुठाला करू सर माझं कामधंदा इथलं सोडून तर जायचं आणि मग मी वाट बघायचं. मग पाहुण्याला काय करते ते का आणि मग येताना नंतर ना मग परत ना मांजरी का बरा टाकून बसतो सारखा सोन्याच्या चैनीसाठी. मांजर बरी. आता 10-15 वर्ष होऊन गेली माझ्या लग्नाला. आता पुत्र काय एखादा फुटका म्हणे तर ती मला तर डोक्याला ताप आणला नुसता ह्या माणसानं. कशाला पाहिजे काय माहिती ह्या सोनं. कधी पण म्हणलं गपचूप आपल्या माहेरला जावं, जरा गोडी गुलाबीने कधी हा जावाय त्या सासरे जायना झालाय. जेव्हा जाईल तेव्हा कुठली तरी अंगठी करा, कुठली तरी चैन करा. शांत मन शांत ठेवा. शांत मन शांत ठेवलं ना की सगळं मिळतं. माणूस की महत्वाची. मानपान केलं म्हणजे भरपूर आहे की नाही. अगं 15 वर्षात मी एकदा त्यांच्या घरी गेलोया आणि तू म्हणते की कवा हा शांतीनं जावाय जात नाही. अगं शांतीनं जायचा सवालच नाही येत आहे. तो शांती ठेवलीच कुठं आता. आता मला सांग त्यांनी काय गरज होती का माझी वारात काढायची, मला बोलवायची तिकडं आणि पाहुणचार करायचा आणि हे करायचं. अगं पण कसला पाहुणचार येऊ. पाहुणचार जर केला असता त्यांनी त्यांनी अगं मग असं साधं आपलं मध्ये आपलं त्यांनी बोलवायचं, या तुम्हाला आमरस करू म्हणून, पुरी करू. धोंडा महिन्याचं त्याच्यात निमित्त करायचं, धोंडा महिना त्यात मध्ये घालायचा. म्हणजे परत ना माणसं माझ्या इकडची माणसं लगेच विचारणार मला सगळी माहिती आहे का. माझं गाव विचारलं लगेचच आला का धोंडा महिन्याचा सासरवाडीला गेला होता लागा काहीतरी असे. बरोबर. एवढ्या मोठ्या अपेक्षा तुम्ही काय काय घेऊन जाता तकडं. काय घेऊन जाता सांगा. काय नाही आतापर्यंत काय घेऊन गेलात सांगा. काय आता मी एकदा गेलो तेव्हा मला सांग, मी केळं घेऊन गेलतो का नाही. केळं नेली, सफरचंद नेली का नाही. चिंपाटा का तर आपणच खात बसला तिथं गेल्यावर.
केळं आपण पाहुण्याला घेऊन गेलो तर आपणच खायची. तुझ्या मोर मला बोलायचं आता खुटीच झाली माझी. आता मला सांग, आता त्यांनी 10 पाहुणं म्हणल्यानंतर आता मी काय नाही म्हणू? आता परत तू म्हणणार अगो आकडतोय कसा साड्यागत. धारा पाहुणा केला असं मागं हात करायचं, असं करायचं लगेच. म्हणजे आता ती जर म्हणते ती पाहुणं घ्या मला सांग. बास टोकलंय, खाल्लं माझं. बास काय गरज नाही धोंडा. एक काम करू, राहू दे दोंडा महिना राहू दे आपल्याला. आपला घरात दोंडा माझी मी महिना. जाऊन येईल. हा तू जा तुझा काय दोंडा महिना करायचा करू. काय तुमची गरज नाही. आला मोठा चैनी करा. आता मला सांग, माझ्या वाडीला गावाला आपण किती वेळा गेलाय सोनाराच्या दुकानात स्वतः? आता मला सांग, मला माझ्या गावातली लोक काय म्हणणार? व्हायला जावायला का दोंडा महिना त्यांनी बोलवलाय म्हणजे हातभर लांबडी चेन बिन काहीतरी केली असं. त्या गावाच्या लोकांना घाला बोलली असती. आता कोणाचं मला इथं सांगायचं नाही. बरं मी माझं थोडंसं ऐकशील का आता? बरं राहू दे सोन्याची, राहू दे. चांदीचा करतो फिरतो तर एखादा करा. अहो सोन्याच्या लेवलला चांदीचा भाव चालू आहे. भाऊ भाई नाहीत दोघं, सोनं चांदी दोन्ही महाग आहे. करण्यासारखं सोयीचं नाही. आता नुसता मानपान मिळाला ते महत्वाचं आहे. ते एका दिवशी बुडाला लात मारून हाकलतील हो. मानपान करतात ते महत्वाचं. ढंगडांग तकडांग आला बाई जावाय असं तरी बोलतात ना. ढंगडांग म्हणजे तुझं बॅनर लागतं तर जावायचं. एवढं काय आणि बँड माझ्या वगैरे गाडीत उतरला की लगेच बँड माझी इथं आला बाई. तू पण अशी सांगते मला. एक काम मोठीपणा नुसता घरचा तेवढा नको. ते माझ्या ना डोक्याची तुम्ही फार किरकिरी केली. जेवण जायचं नाही मला आता. तुम्ही एक काम करा, तुम्ही येऊ नका. मी आणि माझी पोरं आम्ही जाऊन येऊ. बस आता मला पटलं. त्यापेक्षा इथं तुम्ही बनवा आणि खावा. आमचा माझं मस्त आमरसपुरी, श्रीखंड. खावा माझा मी खाईल नाही तर मी इथं उपाशी राहील. पण मला नको. 2 महिन्यात मी तिथं गेलो तर मला गावानं सगळ्यांचा फोन येणार आणि मला म्हणणार लगा हे 2 महिन्यात जावायला बोलीला म्हणजे आता काय तर दंगा आहे मोठा. आणि 2 महिना म्हणजे अगो आता ही हातभर चेन आहे का काय केलं काय नाही. माणसं सगळी चाट पडणार आणि कशाला मी उगाच डोक्यात ताप करून घेऊ. हा त्यापेक्षा आपलं मला येईल. नाही मला बोलवलं, त्यांच्या लेकीला बोलवलं ती आपली गेली. इथंच बसा, आमचा मी जाऊन येतो. अजिबात बोलायचं नाही. डोकं खाल्लंय नुसतं चैनी करा आणि धोंडा महिना. मला यायला बी नको आणि मला तुमचं ऐकायला बी नको आणि मला तिथं जायचं बी नाही. डोक्याला ताप उगाच. मी आपला इथं माझ्या घरी आपला मी बरा आहे. कशाला उगाच घेणं ना देणं कोणाचं उगाच अल्ला कुठाला करत तर जाण तर परत नंतर आणि इज्जत काढून घ्या. एवढं कोणत्या देवानं सांगितलंय? डोक्याला ताप आला रे देवा. गप शांत चाललं होतं.